नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा आज एकच आहे. हॉलमध्ये काढला असता, पण हॉलमध्ये मुलं झोपलेले आहे. आज मुलाला द्यायचं आहे सरप्राईज. पण काय द्यायचं आहे ते तुम्ही कंटिन्यू राहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार. सकाळची अशी गोडाची सुरुवात झालेली आहे. सकाळी माझं मी आवरून घेतलेले, आंघोळ वगैरे केली आणि आज त्यांना त्यांच्या आवडीची डिश बनवत आहे. मी आज ते कोणची डिश बनवत आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मुलं आता संडे असल्यावर काही काही मी वेगळं करायचा प्रयत्न करतेच मुलासाठी, पण म्हटलं आज त्यांना डायरेक्ट न सांगता करूया. त्यांची रिॲक्शन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे उठल्याच्या नंतर. आता ते आहे झोपलेले, तर मी उठून म्हटलं चला लवकर करूया, कारण की त्यांना उठल्या उठल्या बघायला भेटणार मम्मा तू हे बनवलं असं बोलतात उठल्याच्या नंतर. तर म्हटलं चला काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं करायचा प्रयत्न करूया. आणि मी नेहमी करतच असते मुलांसाठी वेगळं. म्हटलं आता हॉलमध्ये काढा व्हिडिओ. तो हॉलमध्ये मुलं आहे झोपलेले, फॅन वगैरे चालू आहे, तर वॉइस व्यवस्थित येत नाही. म्हटलं चला आपण किचनमध्येच काढूया आपला व्हिडिओ. आजचा ब्लॉग असा संडेच्या दिवशी चालू झालेला आहे. आजचा दिवस आहे संडे, पण तुम्ही कोणत्या दिवशी बघता तुम्हाला जेव्हा दिवस बघत, पण मी संडेच्या दिवशी सरप्राईज द्यायचं ठरवते. आणि सरप्राईज हे आहे की त्यांच्या आवडीची मी काहीतरी बनवणार आहे जेवायसाठी. आणि रोज स्कूलमध्ये जातात तर घाईघाईच असते, काही वेगळं बनवणं होतच नाही. शक्यतो देते बनवून, पण काही असं वेगळं होत नाही. तर म्हटलं चला आज त्यांच्याबरोबर बनवून देऊया त्यांना आणि सरप्राईज देऊया. मुलं काय रिॲक्शन देतात काय नाही तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आज धम्माल मुलाची मस्ती तेच बघायला भेटणार आहे. आणि त्यांना त्यांच्या आवडीची डिश. आज आता ते संडे येतं घरी आहे, तर घरी असल्यावर घरची काय धमाल मस्ती काय होती तेच आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मुलं घरात असली खूप मस्ती, निसता आवाज 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 दांगडू तेच असते. आणि मुलं ऐकत पण नाही, निसते झगडे असतात दोघा जणांचे, प्रतीक आणि प्राचीचे. आणि असं काही आहे. आणि म्हटलं चला आज काही वेगळं त्यांच्यासाठी आपण ट्राय करूया. वेगळं काही होत आहे, आपण बनवतो प्रत्येकाच्या घरामध्ये. तुम्ही समोर बघा, तुम्हाला सांगणार डायरेक्ट सांगत नाही आहे. आणि कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला बघायला भेटणारच आहे. पण खूप म्हणजे खूपच आवडतं आहे मुलाला माझ्या, त्याच्यामुळं म्हटलं आज त्यांना डायरेक्ट आपण सरप्राईजच देऊया. कारण की डायरेक्ट बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सपेरिमेंट त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळेच असतात. तर म्हटलं आपण करूया त्यांना न सांगता. आता ते काही आज संडे आहे तर लवकर काही उठत नाही, तोपर्यंत माझं बनून होईल. आणि उठल्याच्या नंतर मी डायरेक्ट धावणार नाही आहे त्यांना, नंतर धावून. पण ज्यावेळेस बघन ना त्यावेळेस मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून शूट होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेन. पण आज त्यांची मज्जा आहे बरं का, त्यांची मज्जा आहे. पण माझा स्वयंपाक करून करून पार वाट लागणार बरं का. पण म्हटलं जाऊ दे, आता मुलासाठी आपण तेवढं तरी करू शकतो. परेशानी तर परेशानी, पण मुलांची खुशीसाठीच आपण सगळं काही करतो. आता म्हटलं चला आपण करूच. कारण की मी ठरवलंच होतं, कालच करणार होते, पण काल त्यांना हाफ डे असल्यामुळं मी केलं नाही. आणि मोबाईल पकडून पकडून माझा हात पण गळून यायला लागलाय. आता मी दूध ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, म्हटलं चाय वगैरे पिऊया. आता बुद्धाला मी अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. आता वंदन काही केलेलं नाही, कारण की आथरण पडलेलं आहे, मुलं झोपलेले आहे त्याच्यामुळे. आता मुलं उठल्याच्या नंतर मी वंदना वगैरे करण, सगळे सोबतच करूया, त्याच्यामुळे मी पण केलं नाही. अगरबत्ती लावून आले. दिवा ऑलरेडी मिस्टर लावून गेले, मिस्टर गेलेले आहे ड्युटीला. मिस्टरला संडेला सुट्टी नसती बरं का, त्यांना असती मंगळवारी सुट्टी असते त्यांना, असं आहे. आणि ते जेवायला येतात घरी. दूध पण गेलं, दूध गरम करायला ठेवलं तर उतू गेलं. ते इथंच असतं जेवायला, घरीच येतात ते, टिफिन न्यायची गरज नाही आहे. तर इथंच आहे त्यांची खाली ड्युटी. तर मग ते पण येतात जेवायला आणि रोज येतात जेवायला. मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतच असते जेवण्यासाठी घरी येतात म्हणून. आणि म्हटलं असं काही वेगळं बनवलं की मग ते आपण फोन केला की तुम्ही या जेवायला, तर येतात ते. जेवायच्या अगोदर नाश्ता वगैरे करायचा असला, थोडं रेस्टसाठी सुटले तर मग येतात जेवायला, नाश्ता वगैरे करायला घरी. आणि मी बोलून घेत असते. आता डायरेक्ट स्वयंपाकच आहे. आणि सकाळी मला जर व्हिडिओ काढायचा असेल तर मला सकाळीच उठावं लागते. आणि संडेच्या दिवशी तर पूर्ण दिवस कामात जातो, म्हणजे काम भरपूरच राहतं घरामध्ये. मुलांचे स्कूल युनिफॉर्म धुण्यासाठी या घरामध्ये मुलं असले की आपण पटापट आवरत नाही आहे. आणि स्कूलमध्ये गेल्यावर ते वेगळंच असतं की आपण लवकर आवरतो, की मुलाला पण लवकर आवरल्याच्या नंतर त्यांना लवकरच आपल्याला घाई असते ना स्कूलची, त्याच्यामुळे मग काही बनवणं पण होत नाही. आणि काल बनवायचं ठरवलं होतं, पण काल त्यांचा हाफ डे असल्यामुळं मी बनवलं नव्हतं. म्हटलं जाऊ दे आता, आज संडेच्या दिवशी ती काही उठत नाही लवकर, जास्त वेळ झोपतात. रोज सकाळी मॉर्निंगमध्ये उठतात, त्याच्यामुळे मी पण उठवत नाही आहे त्यांना.
म्हटलं झोपू द्या आपण, तोपर्यंत आपलं रेडी करून ठेवूया. होणार तर नाही आहे पण मी प्रयत्न करायचा पूर्ण. पण सकाळी लवकर उठून आवरून आंघोळ वगैरे केली, आता पाणी वगैरे भरलं. मी भरपूर व्हिडिओ सांगितले, सकाळी 6लाच पाणी येते तर मी लवकर उठते. मला व्हिडिओ वगैरे शूट करायचा, माझा येऊ सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. कारण की मी उठले आणि ब्रश वगैरे केली, आंघोळ करली, दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि लगेच व्हिडिओ काढायला चालू केला. बस सब्जा भिजू घातलेला आहे. हे बघा, सब्जा पण नाही पिला अजून. हे बघा, सब्जा भिजू घातलेला आहे ग्लासमध्ये. सब्जा पण नाही पिलेला अजून मी, तसाच आहे, फक्त थोडं अर्धा ग्लास पाणी पिले. तर लगेच व्हिडिओला स्टार्ट केली. म्हटलं व्हिडिओ काढून घेऊया, परत मग मुलं उठतात आणि होत नाही काढायला. आणि मुलाचा खूप आवाज असतो आणि मला लाईव्ह पण घ्यायचा असतो. एकला घेते पण घरातले कामं वगैरे आवरून सगळं व्हिडिओ एडिटिंग सगळं करून मग होतं ॲडजस्ट म्हणजे खूपच परेशानी होती बरं का. ॲडजस्ट करावं लागते कामं करत करत, म्हणजे खूप धावपळ होते व्हिडिओच्या चक्करमध्ये. लाईव्ह डेली ब्लॉग आणि एक दिवस सोडून मोठा लॉंग व्हिडिओ, खूपच माझी परेशानी होती. पण मग काय करणार, आपलं काम आहे, आपल्याला करावंच लागणार. तर व्हिडिओ जर शूट करायचं असलं तर माझं सकाळचंच रुटीन असते. मी सकाळीच उठून व्हिडिओ शूट करते आणि तेव्हा माझा व्हिडिओ होतोय आणि तुम्हाला बघायला भेटतोय. आणि कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून सांगा. चला, आता भरपूर आपल्या गप्पा झालेल्या आहे. तुम्हाला जर ह्या टॉपिकवर जर माहिती हवी असेल तर मला कमेंट करा, नक्की तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेल. चला मग, आज आता सरप्राईज द्यायचं आहे. तर आपल्याला सरप्राईजसाठी काहीतरी पटकन आवरणं आहे ना, कारण की झोपात आहे तोपर्यंत आपण पटकन आवरायचा प्रयत्न करूया, कारण की पटकन तर होणार नाही पण मी प्रयत्न करेन. चला मग, काय सरप्राईज ते सांगते. पण एक डिश आहे त्यांच्या आवडीची, तीच मी बनवत आहे. चला मग, आपण पटकन करून घ्या. अगोदर चाय वगैरे पिते आणि सब्जा वगैरे भिजू घातली, म्हणजे काहीच नाही खाल्लेलं, उपवास आहे. आता जेवावं लागेल 12च्या आत. तर म्हटलं चाय वगैरे पिते आणि उपाशीपोटी मी भरपूर दिवस झाले. आज आता नाश्त्याला पण मी बनवलं तर मुलं झोपेले, त्याच्यामुळे एकटीसाठी कुठं बनवू, त्याच्यामुळं नको वाटते मला बनवायला. आणि गरम गरम खातात मुलं. आणि बनवलं ना, नाश्ता केला ना, तर मग आपल्याला पण हे होत नाही. आणि तुमच्याबरोबर एक शेअर करायचे मी ते धावते आहे. त्यांना रात्री हा मसूर पाक बनवला होता. ते मसूर पाक सेट झाला व्यवस्थित, पण काढावं लागेल आता. हे बघा, काल रात्री मुलाने चम्मचनं काढून काढून खाल्लं. थोडं थंड गरम झाल्याच्यानंतर कट मारून ठेवलं, पण काही काढला नाही आहे. आता काढते आणि नंतर मग एका प्लेटमध्ये ठेवून देते. आणि आत्ताच काढणार नाही आहे, आता साईडला काढून ठेवलं आहे मी. साईडला काढून ठेवून मग नंतर एका डब्यात भरून आत्ताच दुपारी तेवढं वरतीच ठेवते. आता बाकीचे मला जे काम करायचे ते काम करून घेते अगोदर, नंतर मग. आणि खूप छान झालं बरं का, मस्त झालं आहे. आता मी 2-4 वेळेस बनवलं आहे ना, मसूर पाक खूप भारी झाला आहे. मसूर पाकाला पाहिजे अशी हेच नाही, आवश्यकताच नाही. चला मग, आता आपण स्वयंपाक करून घेऊया. मसूर पाक ठेवू साईडला. आणि आमच्या घरामध्ये ना जेवण वगैरे झालं ना, तर गोड खायला पाहिजे मिस्टरांना, त्याच्यासाठी मी ह्यावेळेस जरा जास्त बनवला आहे. आणि छान पण बनला आहे. थोडा खाल्ला होता रात्री. हे बघा, काढू काढू खाल्ले, उंदरासारखं तोडले. पण मग खाऊ दिलं, म्हटलं खा, फक्त थंड झाल्यावर खा, तोड वगैरे जळ. चला मग, आता आपण ना आपल्या कामाला लागूया, कारण की आपलं काम लय मोठं आहे, पटकन आपण आवरायला पाहिजे. चला, मसूर पाक बघितला ना तुम्ही, आता मसूर पाक आपण साईडला ठेवून देऊया. आता अगोदर थोडंफार खाऊन घेते, नंतर चालू करते. आता हे सब्जाचं पाणी भिजू घातलं होतं, ते पिलंच नाही, आता ते पिऊन घेते. आणि थोडंफार काही खाते, मूग मटकी, बनाना खाते, नंतर चाय पिते. कारण की मी उपाशीपोटी चाय पिणंच बंदच केली ती कायमची. पण कशामुळं प्यायला लागली, आता मला उपवास असल्यामुळं मग चाय पिते. कधी ब्लॅक टी, कधी दुधाची, पण प्यायची असली तर गुळाची पिते. भरपूर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की मी याची चाय पित नाही म्हणून, साखरेची. पण काल पिली होती बरं का, मुलाला केली होती, तर मग थोडी उरली होती, म्हटलं काय फेकून देऊ, तर घेतली पिऊन. चला मग, आता सब्जा पिऊन घेऊया. सब्जा झालाय पिऊन. आता सब्जा काही बिया त्याच्यात आता टाकतात. आणि आत्ताच एवढा जोरात पाऊस येऊन गेला, एवढं वातावरण छान झालं बाहेर.
चला मी तुम्हाला थोडं वातावरण दावते बाहेरचं. हे बघा वातावरण एवढं छान झालं आहे ना की आत्ताच पाऊस येऊन गेला आहे. थंड थंड आहे आणि इथं झाड वगैरे दिसते, चिंच आहे ना, ते एकदम असं भारी वातावरण वाटतं. पाऊस यायला लागलं मी नेहमी गॅलरीत येते, मला रोज आवडते बरं का गॅलरीत यायला, की पाऊस वगैरे आला थंडी हवा वगैरे लागते, त्याच्यामुळं मग मी येत असते. आणि आत्ताच पाऊस पडून गेला. हे बघा पानं अजून ओललेच आहे, सुकलेले पण नाही आहे. समोर त्याचं झाड आहे बदामाचं झाड, ते पण हे झालेलं आहे, मस्त आहे झाडं. हे बघा वातावरण असं छान झालेलं आहे. आता ना अर्ध झालेलं आहे रेडी, अर्ध राहिले रेडी व्हायचं. मी चाय वगैरे पिली आणि थोडी चक्कर आल्यासारखं होत होतं, लिंबू पाणी करून पिला अगोदर, त्याच्यामुळं व्हिडिओ शूटच नव्हता केला. आणि बसले, मग बसल्या बसल्या म्हटलं थोडं करूया. आणि मुलं अजून झोपलेले, 8 म्हणजे 8:15 झालेले. आता मी 6:30 वाजता सुरुवातीला बोललेले, म्हणजे 6ला उठले, पाणी वगैरे भरले, आंघोळ बिंघोळ करायला अर्धा तास लागला. आता बसले, आता अर्धा राहिला स्वयंपाक करायचा आणि अर्धा केला आहे. तर मला चक्कर लागली यायला, तर मी लिंबू पाणी करून पेले. म्हटलं बसल्या बसल्या थोडं करूया आपण, नंतर मग अर्धाच राहिला, आता अर्धा झालेला आहे. मुलं अजून झोपलेली आहे. आता मी अर्ध्या तासात सगळं आवरून घेते. आज झालं असतं माझं, पण माझं अचानकच मला चक्कर यायला लागली. असं खाली मुंडकं घातलं की मग चक्करच यायला लागली. तर आता लिंबू पाणी पेलं, म्हटलं थोडं राहिले ते बसून बसून सगळं करून घेऊया आणि नंतर सांगूया, शेअर करूया तुम्हाला. अर्ध्या तासात सगळं कंप्लीट होते, तर ते उठतात पण माझे मुलं. चला मग आता राहिलेलं काम सगळं करूया. आणि स्पेशल ठेवा, मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे की काय मुलासाठी सरप्राईज आहे म्हणून, बरं का. खाण्याची डिश आहे त्यांच्यासाठी बनवलेली. तर काय आहे, तुम्हाला पण जेव्हा मुलं उठेल तेव्हाच मी तुमच्याबरोबर शेअर करेन. डायरेक्ट मुलाला सांगून, म्हणजे त्यांचे चेहऱ्याचे हावभाव कसे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायचे म्हणून. चला मग आता राहिलं जे अर्धं काम ते माझं मी पूर्ण पटकन कंप्लीट करते. सकाळी सकाळी उद्योग होऊन बसला. हे बघा स्टँडचं हेच तुटून गेलं आहे. आता काहीच, हे बघा हे तुटून गेलं आहे. आता हे भेटतं आहे का नाही बघावं लागेल ऑनलाईन. आणि दुसरं एक स्टँड मी बुक केलं होतं, तर हे त्याचं आहे घरामध्ये. हे बघा असं आहे, लावायचं, मोबाईल लावू शकता. पण आता हे याचा वेगळं आहे आणि त्याचा छोटावाला नट आहे दुसऱ्या स्टँडचे. आता बघते मी हे ट्राय करून. असे हे रिकामेच कुटाने होऊन बसतात. जर त्याला असं जर बांधून घेतलं, पाठीमागून रब्बल वगैरे लावलं, तर बघते ट्राय करून, जर जमलं तर. नाहीतर मग हे असं ऑनलाईन मला शोधावं लागेल. सकाळी सकाळीच असे कारनामे झालं, म्हटलं शॉर्ट व्हिडिओ शूट करावं क्लिप, तर असं तुटून गेले. आता कायच करावं काही समजायला नाही. मुलं पण झोपलेले आहे. आता मुलं उठल्याच्या नंतर आहे ना हे सगळं हे करून घेते, काहीतरी याला बांधून घेते, पाठीमागून रब्बल वगैरे बघते लावून. जर झालं तर हे छान आहे, नाहीतर मग हे असं ऑनलाईन मला शोधावं लागेल. भेटलं तर बघते, आता भेटलं तर नक्की सांगते. तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लिंक पण शेअर करा, बरं का. आता ना माझं सर्व रेडी झालेलं आहे आणि मुलं आत्ता उठलेत, म्हणजे अजून गोदडीतच आहे. आणि ते उठल्याच्या नंतर मी त्यांना सांगणार आहे तुम्ही गेस्ट करा म्हणून, आणि तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आता मी सगळं रेडी केलं आहे. आता वाजलेलं आहे 9:30 वाजलेले आहे. आता मी बाथरूम वगैरे घासायला गेलेले, ते बाथरूम वगैरे म्हटलं आज सुट्टी आहे तर ते सगळं करून घेऊया. ते सगळं करून घेतलं आणि जे माझं राहिलेलं होतं ते सर्व झालेलं आहे माझं काम. आता मुलं उठलेत, आता मी त्यांच्याकडे जाते आणि त्यांना विचारते. चला मग आता आतरण वगैरे काढते आणि नंतर मी तुम्हाला त्यांच्या डायरेक्ट विचारते की गेस्ट करा म्हणून, बरं का. आता मी हॉलमध्ये आले आणि हे बघा मुलगी उठून तिनं ब्रश केलं आहे. आता आतरण वगैरे काढे आणि मुलगा आत्ताच उठला आहे, ब्रश करायला लागला आहे. इकडं बघ रे, हे बघा ब्रश करून राहिला आहे. आणि आज तुमच्यासाठी मोठा सरप्राईज आहे. काय ओळखा बरं, आज संडे म्हणलं काहीतरी तुम्हाला वेगळं देऊया. ओळखा, हे बघा इथं बसली आणि अजून कपडे वगैरे नुसतं आतरण उचललेत आणि सगळं तसंच राहिले करायचं. आत्ता सुरू झालेलं आहे. चला मग आता तुम्हाला भरपूर सांगितले काय आहे. आता मुलाला विचारू अगोदर तुमच्याला मी काहीतरी बनवणार होते खाण्यासाठी, तर काय बनवलं वेगळं आणि काहीतरी म्हटलं सुट्टी आहे तर काहीतरी बनवूया यांच्यासाठी. चल ये पटकन ब्रश करून ये आणि नंतर सांग मला. जा, तोंडामध्ये घेतले ब्रश आणि आला इथं हॉलमध्ये. हे बघा इथं बसली. काय बनवू शकते हो सांग बरं. हां मंचुरियन नाही बनवलं. काल मंचुरियन बनवायचं होतं, पण मंचुरियनसाठी मी गोबीच आणली नव्हती. काल पाऊस यायला लागले, जेव्हा मी यायला घेऊन आले ना
तेव्हा पाऊस येत होता, त्याच्यामुळे मग मी आणलं नाही. म्हटलं काहीतरी बनवूया आणि सगळेजण खाऊन खातील आणि स्वयंपाक बार बार करायची गरज नाही. असं मी पण चॉईस केलेलं आहे. त्यांच्या एवढं आवडीचं आहे सांगू शकत नाही तुम्ही. त्यांना खूप आवडतं आहे आणि सगळ्याच्या घरामध्ये बनतं आहे बरं का. तर ते माझं सगळं बनवून झालेलं आहे, कारण की मी सकाळची काम करते. 9:30 पावणे 10 झालेले. आता मिस्टर पण येणार जेवायसाठी. ते बोलले मी 10ला जेवायला येणार आहे म्हणून. तर मी माझं सगळं आवरून घेतलं आहे स्वयंपाकाचं काम. आता घरातले त्यांची आंघोळ राहिली. मी टॉयलेट दोन्ही पण साफ केले, वॉशरूम पण केले, टॉयलेट पण केले, दोन्ही पण साफ सगळं झालेलं आहे माझं. फक्त आता जे कपडे घरामध्ये पडलेले असे तेवढे साफसफाई करायची आणि जेवायचे भांडे. आणि आज जरा कपडे जरा एक्स्ट्रा आहे तर ते मशीनला लावून टाकणार, ते कपड्याचं काय नाही. आणि बेड वगैरे मारणं, झाडू वगैरे मारणं हे काय पटकन होते. आता स्वयंपाक झाला आहे माझा. आता फक्त राहिलं आहे माझं हेच घरातलं काम वगैरे आवरायचं पटकन. आणि मुलाला विचारायचं, आता तो ब्रश करायला गेला आहे मुलगा माझा. आणि ही ब्रश करून बसली, मी तोपर्यंत आथरण वगैरे काढलं. आणि अजून वंदन वगैरे घ्यायचं राहिले, तरी शरण पंचशील आता घेऊ. मिस्टर आले सगळे सोबत, मुलं आंघोळी वगैरे करतील आणि त्यांना विचारू काय बनवलं आहे म्हणून, ते तुमच्याबरोबर शेअर करणार. आज सकाळी सकाळी नुसतंच ते पकडा होऊन बसला. माझं स्टँड पण तुटलं आहे. आता बघावं लागेल मला भेटते का नाही ऑनलाईन. तर नाहीतर नवीनच आहे. आणि तुमच्याकडे असेल तर प्लीज मला सांगा, लिंक पाठवा. कारण की ते बघते आता ऑनलाईन एका जणीचा व्हिडिओ मी बघितलेला, पण तिच्या आय डीमध्ये जाऊन मग अशी चेक पण केलं आहे. पण आता नंतर ऑनलाईनच बघूया, जर भेटलं तर मी घेणारच. आणि त्याची गरजच आहे, कारण की आता नगदी मला स्टँड नाही आहे. माझं स्टँड खराब, ते तुटलं आहे, तर मला घेणं आहे म्हणजे घेणं. माझ्याकडे ते दुसरे होते स्टँड, फक्त एकच आहे. आणि ते दुसरावाला सेल्फीचा घेतला मी गावाला जायच्या टायमाला, तो पण तोडून घेतला आणि ह्यो पण तुटला. अरे स्टँड तुटलं रे आपलं, ती मोठंवालं आहे ना, ती पट्टी लावायची मोबाईलची, ते तुटलं. ते ऑनलाईन आपल्याला शोधावं लागेल. ते सकाळी सकाळी म्हटलं व्हिडिओ थोड्या क्लिप घ्यावा शॉर्टच्या, तर ते माझ्याकडून तुटून गेलं. ती शॉर्टची क्लिप घेत होते, म्हणलं मी शॉर्टची क्लिप घ्यायची असली की मी तसाच फोन लावते. तुटलंय ते आपल्याला ऑनलाईन बघावं लागेल. बाळा इकडे ये. मला त्याचं खूप टेन्शन आलं की भेटते का नाही. हा भेटेल का रे ते बघावं लागेल ना. चला मग या पटपट, दोघं जण बसा इथं. मग एक इकडं आणि एक इकडं, चला पटकन. आणि बस झालं. चला तुमच्यासाठी इथं खास व्हिडिओ आहे आजचा. चला करा, गेस्ट करा दोघं जण. चल विचार कर पटपट, काय असू शकतंय. मंचुरियन तर ते नाही. हा आलूचा पराठा, हा मेथीचा पराठा. रॉंग. मेथी आहे घरामध्ये आणलेली, ती थोडी त्याला मिठात बनवते. मेंदूवडा नको, मेंदूवडा नाही, भजे नाही. मेंदूवडा मी सगळं झाकून ठेवलं आहे बरं का, त्यांना तिकडं जाऊच दिलं नाही किचनकडे. आणि ते लेट उठले म्हणून मी माझं लवकर आवरून बसले होते. मेंदूवडा आईस्क्रीम नाही, चुकीचं नको बोलू. आईस्क्रीमनं पोट भरणार आहे का आपण. असं बनवलेलं आहे मी, थोडं तुम्हाला फील देते. असं बनवलेलं आहे की ते खाऊन आपलं पोट पण भरणार. वडापाव नाही, समोसा पाव नाही, वडापाव नाही, पावभाजी नाही. तू तुपल्या चिकन मटन आणायला कोण जाणार एवढ्या सकाळीच. आणि पप्पा ड्युटीला गेलेले आहे, घरी पण नाही आहे ना. पास्ता मी असं देत नाही तुम्हाला खायला. मॅगी नाही, मॅगी आहे घरामध्ये, पण मॅगी खाऊन आपल्या सर्वांचे पोट भरणार आहे का. हां तुमचं भरते. पप्पा ड्युटीला गेलेले, आले त्यानंतर जेवण. पनीर नाही, रात्री आणून कुठं ठेवलं पनीर. हां हां खीर नाही, खीर बनवणार होते पण नाही बनवली. खीर रात्री बनवणार आहे आपण. पप्पा जास्त गोड खात नाही ना, त्याच्यामुळे नको बोलते सगळं गोड गोड. हारले का तुम्ही. आम्ही पण असा गेम खेळले बरं लहानपणी, तुम्ही पण हारली का. तू पण हारली का, हारला का. चला आता इकडे ये दोघ, तू पण इथं येऊन बैस. तुम्हाला सांगते आता काय बनवलं म्हणून. सांगू का. 1 2 3 स्टार्ट. आपण मस्त पुरणपोळी बनवलेली आहे. कोणाला आवडती का नाही. कोणाला जास्त आवडती. तुला आवडती. बनवली मग पुरणपोळी बनवली. हेच तुम्हाला पेशंट सकाळी सांगितलं, असं सरप्राईज दिलं, कारण की त्यांना खूप आवडते. माझी मुलं चिकन मटन खात नाही जास्त, असंच गोड वगैरे असंच खातात. पुरणपोळ्या बनवल्यात मग मी सकाळी उठून, त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगितलं नाही. डायरेक्ट ते बघायला की किचनमध्ये गेला आहे पुरणपोळी बोललाय तर.
आणि ते बघा ती पण गेली लगेच किचनमध्ये. त्यांना खूप आवडती पुरणपोळी आणि हेच त्यांच्या चेहऱ्यावर मला हसू बघायचं होतं की खरंच मुलं किती खुश होतात. मला मधामध्ये चक्कर पण येत होती, मी तुम्हाला बोलले, पण चक्कर आल्यासारखी होत होते. मी लिंबू पाणी करून पिलं तर मला जरा बरं वाटतंय. आणि आता मुलाला आता चाय वगैरे काही नाही, ते पुरणपोळीच खातात. मस्त तूप लावून केलेल्या आहे पुरणपोळ्या. आता मिस्टर पण येणार जेवायसाठी, सगळेजण जेवायला बसणार. ते बघा पुरणपोळी आणली खाण्यासाठी लगेच. हे बघा आमची बाई आणली. भैया कुठे, तो पण खाणार पुरणपोळी आणून. आणि आता नाश्ता त्यांचा पुरणपोळीचाच. हे बघा त्यांना खूप आवडती पुरणपोळी. चला आता आम्ही पण जेवतो, आत्ताच नाही, थोड्यात आम्ही मिस्टर आल्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवणार. तो पण आता चाय वगैरे काहीच नाही घेणार, डायरेक्ट पुरणपोळीच खाणार आहे. आणि टाईम पण झाला आहे आता 10 वाजायला 10 मिनटं बाकी आहे, तर वेळ पण भरपूर झाला आहे. रिसत लवकर जेवतात ना स्कूलमध्ये. चला आता असं होतं सरप्राईज माझ्या मुलाला. आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. घरातले कामं सगळं राहिलं आहे. संडे म्हटल्यावर कामं एक्स्ट्राच असतात. आपले मुलं दिवसभर घरात असतात तर ते निसतात ताप. आणि आता जेवण करायचे, कपडे वगैरे राहिले, त्यांच्या आंघोळी राहिल्यात, आता ते करून घेते. आजचा दिवस असाच जाणार कामामध्ये. आता 10 तर समजा वाजलेलेच आहे. 10 वाजल्यानंतर मग कपडे भांडे लादी किचन हे करण्यातच जाणार वेळ. आणि बाकीचे आपले एडिटिंग शूट वगैरे ते राहते. चला मग कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि आमचं सरप्राईज कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. कोण कोण असं मुलाला देत आहे नक्की ते पण कमेंट करून सांगा. चला आता मुलं पण खायला लागलेत गरम गरम पुरणपोळी. आणि चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायचं आहे, लाईक करायचं. चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चला आता बाय, इथंच एंड करते.